भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य मुक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावांची सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 31 जुलै 2025 गुरुवार. दहा दिवस. तुला जे काही हाताना भोगाव्या लागतील त्याला घाबरू नकोस. बघा, सैतान तुमच्यातील काहींना बंदिवासात टाकेल, जेणेकरून तुमची परीक्षा होईल आणि तुम्हाला 10 दिवस दुःख सहन करावे लागेल. प्रकाशित वाक्य 2 अध्याय 10 वचन. देवाच्या मुलांना अनेकदा परीक्षांच्या आणि क्लेशांची सामना करावा लागतो. तरीही आपण प्रभूचा हा सांत्वनदायक आवाज ऐकतो. घाबरू नकोस, कुचन जाऊ नकोस. हा आवाज किती आश्वासक आहे आणि आपल्याला किती सामर्थ्य आणि धैर्य देतो. हालेलुया. या वचनात उल्लेख केलेल्या 10 दिवसाच्या क्लेशाचा अर्थ काय आहे? थोडा वेळ थांबा आणि विचार करा. बायबलमध्ये 10 ही संख्या पूर्णतेचे प्रतीक आहे. प्रभू इच्छितो की आपण केवळ प्रेम आणि पवित्रतेच नव्हे, तर क्लेशाद्वारेही परिपूर्ण यावे. देवाने इस्रायल लोकांना 10 आज्ञा दिल्या. एका स्त्रीकडे 10 चांदीच्या नव्या होत्या. बाबेलमध्ये दानिएल आणि त्यांची मित्रांची 10 दिवस परीक्षा झाली आणि देवाने दानिएलला 10 पटीने अधिक संगणपण दिले. येशू ख्रिस्ताकडे बघा, त्यालाही दुःख भोगावे लागेल. त्यांची तारणच्या कार्याला कष्टाद्वारे सिद्ध करण्याची उचित होते. इब्रू 2 अध्याय 10 वचन. परीक्षा सदैव चालत नाहीत. येशू काही तास क्रूसावर होता आणि मग त्याला गौरवाने उंच केले गेले व तो पित्याची उजव्या हाताला बसला. दाविदाचे दुःख काही वर्षांचे टिकले. सौलपासून पळून तो गुहात आणि पर्वतात लपून राहिला, पण त्याच्या दुःखानंतर देवाने त्याला इस्रायलची राजा म्हणून अभिषेक केला. त्या परीक्षामुळे त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. नंतर त्याने साक्ष दिले, माझ्यावर क्लेश आले हे मला फायद्याचे झाले, कारण मी तुझ्या आज्ञा शिकलो. स्तोत्र 119 अध्याय 71 वचन. देवाने योसेफलाही क्लेशातून सिद्ध केले. त्याला भावांनी देश केला, कड्यात फेकल, गुलाम म्हणून मिसरात विकल, गोट्या आरोपात अडकवून तुरुंगात डांबल. परंतु योग्य वेळी देवाने त्याला मिसर देशाची शासक बनवले. ज्यांनी त्याला नकारले तेच भाव त्याच्यासमोर वाकले. त्यांचे सर्व क्लेश आशीर्वादामध्ये बदलले. प्रिय देवाची लेकरा, तुझी परीक्षा ही लवकरच संपणार आहे. ज्याने तुझ्यावर परीक्षा येऊ दिली तोच तुला उच्च स्थानावर नेईल. आत्मिक चिंतनासाठी वचन. जर आपण त्यांच्या क्लेशात भाग घेतो तर आपण त्यांचा गौरवही भाग घेऊ. मला वाटते की आपण सध्या भोगत असलेले क्लेश आपल्या भर उघड होणाऱ्या गौरवाची तुलनेत काहीच नाहीत. रोमकारस 8 अध्याय 17 आणि 18 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी स्तोत्र 54 अध्याय, 55 अध्याय, 56 अध्याय. सायंकाळी रोमकारस 3 अध्याय. धन्यवाद.